खंड 5वा भिक्खू आणि ब्राह्मण. त्यामध्ये भाग दुसरा भिक्खू आणि ब्राह्मण. भिक्खू आणि ब्राह्मण हे एकच आहे काय? आपण पाहिलं की भिक्खू आणि ब्राह्मण हे एकच आहेत का? हा विषयावरील चर्चा कोणत्याही एका ठिकाणी आलेली नाही, ती सर्वत्र विखुरलेली आहे. परंतु भिक्खू आणि ब्राह्मण यामधील भेद सारांश रूपाने असा देता येतील. ब्राह्मण हा पुरोहित असतो. ब्राह्मण काय आहे तर हा पुरोहित असतो. जन्म, विवाह आणि मृत्यू यांचे आनुषंगिक संस्कार करणे हे त्याचे मुख्य कार्य आहे. ब्राह्मणाचं कार्य काय तर जन्म, विवाह आणि मृत्यू याचे जे कार्य आहेत, त्यांचा संस्कार विधी आहे हे करणं, त्यांचे संस्कार करणं हे त्याचं मुख्य कार्य आहे. माणसाला जन्मजात पाप चिटकलेले असते आणि त्यांचे विभूतीपूर्वक प्रक्षालन करणे आवश्यक आहे. या कल्पनामुळे त्याप्रमाणेच ईश्वर आणि आत्मा या सिद्धांतावरील श्रद्धेमुळे हे संस्कार आवश्यक ठरते. या संस्कारासाठी पुरोहिताची आवश्यकता आहे. हे सर्व संस्कार करण्यासाठी म्हणजे कोणते संस्कार? जन्म, विवाह आणि मृत्यू यावरील जे संस्कार आहेत हे संस्कार करण्यासाठी ब्राह्मण आवश्यक आहे. आणि उलटपक्षी भिक्खू हा जन्मजात पाप, ईश्वर, आत्मा यावर विश्वास ठेवत नाही. यामुळे संस्काराचे कारणच उरत नाही. म्हणून भिक्खू हा पुरोहित होत नाही. भिक्खू पुरोहित का होत नाही तर जन्म कशामुळे होतो? जन्मल्यामुळे बरोबर त्याला पाप आहे का, देव आहे का, आत्मा आहे का यावर विश्वास तो ठेवत नसल्यामुळे त्याचे संस्कार करण्याची त्याला गरजच उरत नाही. म्हणून भिक्खू हा पुरोहित होऊच शकत नाही. ब्राह्मण हा जन्माने ब्राह्मण असतो आणि भिक्खू हा बनवला जातो. ब्राह्मण काय आहे? जन्माने ब्राह्मण असतो आणि भिक्खू हा काय होत असतं? बनवला जातो, घडवला जातो. ब्राह्मणाला जात असते आणि भिक्खूला काय? जात नसते. ब्राह्मणाला जात असते पण भिक्खूला जात नसते. ब्राह्मण हा सदोदित ब्राह्मणच राहतो. कोणत्याही गुन्ह्याने वा पापाने ब्राह्मणाचे ब्राह्मत्व लोप पावत नाही. ब्राह्मणाने कोणतेही पाप केले, ब्राह्मणाने काही जरी गुन्हा केला तरी ब्राह्मण हा त्याचं ब्राह्मणत्व लोप पावत नाही, त्याचं ब्राह्मणत्व जात नाही. परंतु भिक्खू एकदा भिक्खू झाल्यावर नेहमीच भिक्खू राहील असे नाही. भिक्खू जर एकदा भिक्खू जर झाला, भिक्खूने जर उपसंपदा घेतली, त्याने भिक्खुत्व स्वीकारले तर तो नेहमीसाठीच भिक्खू राहील असं नाही. भिक्खू हा बनविला जातो. म्हणून जर त्याचे वर्तन भिक्खूपणाला योग्य नसेल तर त्याचे भिक्खुत्व हिरावून घेतले जाऊ शकते. भिक्खू जर चांगला जर वागत नसेल, त्याची वर्तणूक जर चांगली नसेल तर त्याचे वस्त्र, त्याचे भिक्खुत्व हिरावून घेऊ जाऊ शकते. ब्राह्मण व्हायला मानसिक अथवा नैतिक शिक्षणाची आवश्यकता नाही. ब्राह्मण व्हायला कशाची? नैतिक अथवा मानसिक आवश्यकता नसते. कोणत्याही शिक्षणाची आवश्यकता नसते. कारण यांच्याकडून केवळ अपेक्षा केली जाते, ती ही की ज्याला आपल्या धर्मविधीची माहिती असावी. त्या भिक्खूला आवश्यकता कशाची असते? फक्त त्याने धर्मविधीची माहिती अपेक्षित असावी, त्याला माहिती असावी. भिक्खूची परिस्थिती त्याच्या अगदी उलट असते. मानसिक आणि नैतिक शिक्षण हे त्यांच्या जीवनाला रक्तासारखे आवश्यक आहे. ज्याप्रमाणे माणसाला जगण्यासाठी रक्ताची आवश्यकता असते, जर माणसाच्या शरीरामध्ये जर रक्त नसेल तर तो मनुष्य मृत्यू पावतो. त्याचप्रमाणे भिक्खूमध्ये काय आहे? मानसिक आणि नैतिक शिक्षण हे काय आहे? त्या रक्तासारखे आहे, त्या रक्तासारखे आवश्यक आहे. ब्राह्मणाला स्वतःसाठी वाटेल तितकी मालमत्ता जमवण्याची सवलत आहे. ब्राह्मणाला काय तर त्याला मनाला वाटेल तेवढं, ज्याला आवश्यक वाटेल तितकी त्याला संपत्ती जमवण्याची
त्याला परवानगी आहे, त्याला सवलत आहे, पण भिक्खूला मात्र असे करता येणार नाही. भिक्खूला असं बिलकुल करता येणार नाही. जर त्यानं जर केलं तर काय होईल, त्या ठिकाणी त्याचं भिक्खुत्व हिरावून घेतले जाऊ शकते. ह्या दोहोतील भेद, या दोघांमधील जे भेद आहे ते लहान सहानसा नाही. मालमत्ता ही माणसाच्या मानसिक आणि नैतिक स्वातंत्र्याला मर्यादा घालून त्यांच्या आचारविचारांना नियंत्रित करते. जी मालमत्ता आहे ते माणसाच्या नैतिक स्वातंत्र्याला मर्यादा घालते तर खरीच, पण त्याचे जे आचार आहेत, त्याचे जे विचार आहेत यावर सुद्धा नियंत्रण करते. ती आचार विचारामध्ये संघर्ष निर्माण करते. म्हणून ब्राह्मण परिवर्तनाच्या विरुद्ध असतात, कारण परिवर्तन म्हणजे त्यांच्या बाबतीत अधिकार व संपत्ती याचा नाश होय. ब्राह्मण परिवर्तनाच्या विरोधामध्ये का असतात? कारण त्यांच्या मते की जर परिवर्तन जर घडलं तर त्यांची जे संपत्ती आहे, त्यांचा जे व्यवसाय आहे, तो सर्व, त्यांचे जे अधिकार आहेत ते सर्व नाश पावतील. म्हणून ते या ठिकाणी ते भीत असतात. म्हणून भिक्खू हा संपत्तीरहित असल्याने तो मानसिक व नैतिकदृष्ट्या स्वतंत्र असतो. भिक्खूला जवळ संपत्ती नसल्यामुळे काय होते, तो मानसिक आणि नैतिकदृष्ट्या काय असतो, स्वतंत्र असतो. प्रामाणिकपणा आणि सदिच्छ अशा आड स्वार्थी हेतू त्यांच्या बाबतीतील तरी हे होऊ शकत नाही. प्रामाणिकपणा आणि सच्छील यांच्या आड स्वार्थी हेतू त्यांच्या मधामध्ये येऊ शकत नाही, हे तरी होऊ शकणार नाही, असं या प्रकारे मत व्यक्त होत असते. ब्राह्मण ही जात असली तरी प्रत्येक ब्राह्मण ही स्वतंत्र व्यक्ती आहे. ब्राह्मण जरी एक प्रकारची जात जरी असली तरी ब्राह्मण ही काय आहे, स्वतंत्र व्यक्ती आहे. कोणत्याही धार्मिक संघटनेच्या नियमांनी तो बांधलेला नाही. आपले नियमन तो आपण स्वतःच करणार. आपल्या जातीशी तो ज्या सामान्य हितसंबंधींनी बांधलेला आहे ते अगदी भौतिक असतात. उलट पक्षी भिक्खू हा सदैव संघाचा एक घटक असतो. भिक्खू काय असतो, नेहमीच संघाचा एक घटक असतो. संघाचा घटक असल्याशिवाय कोणीच भिक्खू असू शकत नाही. जर एखाद्या संघाचा घटकच जर नसेल तर तो भिक्खू काय होईल, भिक्खू राहू शकत नाही. भिक्खू हा स्वतःचे नियम स्वतःसारखे करीत नसून तो संघाने दिलेल्या नियमांचे नियंत्रित आणि संघाचे नियंत्रण असते त्यावर. जो संघाने नियम दिलेले आहेत त्या नियमानुसार त्याला वागावं लागेल आणि संघ त्याच्यावर काय करत असतो, नियंत्रण ठेवत असतो. संघ ही एक आध्यात्मिक संघटना आहे. संघ काय आहे, ही एक आध्यात्मिक संघटना आहे. त्यामध्ये भिक्खू आणि उपासक, भिक्खूच्या नंतर जो संघाच्या नंतर काय येतो, उपासक वृंद येतो. आणि त्या उपासकामध्ये धम्मामध्ये भिक्खूचा धम्म आणि उपासकाचा धम्म यात विशेष भेद करण्यात आला आहे. भिक्खू हा ब्रह्मचर्याला बांधलेला आहे. भिक्खू काय आहे, ब्रह्मचर्याला बांधलेला आहे. ही गोष्ट उपासकांची नाही. उपासक लग्न करू शकतात आणि तो सांसारिक जीवनामध्ये राहू शकतात, पण भिक्खू सांसारिक जीवनामध्ये राहता येत नाही. त्याला संसाराचा त्याग करावा लागेल. त्याला नेहमीच ब्रह्मचर्याला बांधलेला राहिलं पाहिजे. त्याला लग्न करता येते. उपासकाला काय होते, लग्न करता येते. भिक्खूला घर अथवा कुटुंब असू शकत नाही. भिक्खूला घरसुद्धा नसते, त्याचं कुटुंबसुद्धा नसते, त्याला नातेवाईकसुद्धा नसतात. यांच्या उलट उपासकाला घर आणि कुटुंब असू शकते. उपासकाला काय, घरही असू शकते, कुटुंब असू शकतात आणि नातेवाईकसुद्धा असू शकते. भिक्खूला मालमत्ता बाळगता येत नाही. भिक्खूला कोणत्याही प्रकारची मालमत्ता बाळगता येत नाही आणि उपासकाला ती ठेवता येते. भिक्खूला हत्या न करण्याचा निर्बंध आहे. भिक्खूला
हत्या न करण्याचा निर्बंध आहे आणि उपासकाला तसा निर्बंध नाही. उपासक करू शकतो, पण अडीअडचणीला जर त्याच्यावर जर धोका होत असेल, त्याच्यावर जर कोणी संकट ओढावून आले असेल, त्याच्या जीवाला जर हानी असेल तरच तो हत्या करू शकतो स्वतःचा बचावार्थ. या ठिकाणी असं सांगितलेलं आहे. पंचशिलाचे नियम दोघांनाही पाळायचे असतात. पंचशिलाचे नियम दोघांनाही पाळायचे असतात, परंतु भिक्खूला ते प्रतिज्ञारूप असतात. भिक्खूला काय एक प्रकारची प्रतिज्ञारूप असतात. ते मोडल्यास तो शिक्षेस पात्र असतो. जर भिक्खूने ते पंचशील मोडलं, भिक्खूने जर ते 10 शील मोडलं तर त्या ठिकाणी त्याला शिक्षा असते. भिक्खूला 10 शील असते आणि उपासकाला फक्त पंचशील असतो. उपासकाच्या बाबतीत ते पाळण्याजोगेचे नियम या स्वरूपाचे असतात. पंचशिलाचे परिपालन हे भिक्खूच्या बाबतीत सक्तीचे असते. पंचशिलाचे परिपालन करणं भिक्खूला काय आहे सक्तीचं असते. उपासकाच्या बाबतीत ते त्यांच्या इच्छेवर अवलंबून आहे. उपासकांनी पाळावं की न पाळावं हे त्यांच्या इच्छेवर अवलंबून आहे. भगवंतानी असा हा भेद का केला असावा? काहीतरी सबळ कारण असल्याशिवाय असा भेद करणार नाही. भगवंतानी त्या भेदाचे कारण कुठेही स्पष्ट केलेले नसल्यामुळे ते तर्काने जाणावे लागते. काहीही असले तरी ते कारण जाणणे आवश्यक आहे. भगवान बुद्धांनी असं कुठेही सांगितले नाही, असं कुठेही स्पष्ट केलं नाही की भिक्खूसाठी जे नियम आहेत आणि उपासकासाठी जे नियम आहेत ते वेगळे का, उपासकांना तेवढी सक्ती का नाही आणि भिक्खूला सक्ती का आहे, असं कुठंही त्यांनी दिलेलं नाही. त्यामुळे आपल्याला काय करावं लागणार आहे, एक तर्कानुसार एका अनुमानानुसार हे आपल्याला जाणून घेणं काय आहे आवश्यक आहे. आपल्या धम्माच्या साह्याने इहलोकी सदाचारणाचे राज्य स्थापन करावे असा भगवंताचा उद्देश होता, हा संशय नाही. म्हणूनच तर भगवंतानी आपला धम्म, भिक्खू अथवा उपासक असा भेद न करता सर्वांना शिकवला आहे. भगवान बुद्धांनी काय केलं आहे, आपला धम्म भिक्खूंना असा नाही तर उपासकांनासुद्धा सर्वांना समान शिकवलेला आहे. परंतु भगवंतांना माहीत होते की सामान्य माणसाला केवळ धम्म, सामान्य माणसाला काय केवळ धम्म शिकवल्याने सदाचारणावर आधारलेला आदर्श समाज निर्माण होणे शक्य नाही. आदर्श हा व्यवहार्य असला पाहिजे. आदर्श कसा व्यवहार्य असला पाहिजे. एवढेच नव्हे तर तो व्यवहार कसा आहे हे उदाहरणाने यथार्थ पटविले पाहिजे. तेव्हाच लोक त्याच्यासाठी झटपटत आणि कृतीत उतरण्याचा प्रयत्न करतील. ही अशी झटण्याची वृत्ती निर्माण करण्यासाठी आणि सामान्य माणसाला हा आदर्श अव्यवहार्य नसून व्यवहार्य आहे हे पटवण्यासाठी त्या आदर्शानुसार वर्तन ठेवणाऱ्या समाजाचे चित्र सामान्य माणसापुढे ठेवणे आवश्यक आहे. संघ म्हणजे भगवंतानी शिकवलेल्या धम्माचे आचरण. संघ म्हणजेच काय, भगवंतानी जो शिकवलेले आहे त्याचे आचरण आहे. काय आहे, त्याचं आचरण आहे आणि आचरण करणाऱ्या समाजाचा तो काय आहे, नमुना आहे. म्हणूनच भगवंतानी भिक्खू आणि उपासक यांच्यामध्ये भेद केला. भिक्खू म्हणजे बुद्धाचा आदर्श, समाजाचा मार्ग दाखवणारा प्रकाश आणि शक्य तो त्या भिक्खूच्या पावलावर पाऊल ठेवून जाणे हे उपासकाचे काम आहे. उपासकाचे काम काय आहे, भिक्खूने दाखवलेल्या वाटेवर भिक्खूच्या पावलावर पाऊल ठेवणे हे आणि पाऊल ठेवून जाणे हे उपासकाचे काम आहे. कोण्या भिक्खूच्या याच्यावर, जो भिक्खू 10 शीलाचे पालन करील, जो धम्माचे पालन करील, जो संघाने दिलेल्या मार्गावर अत्यंत काटेकोरपणे चालेल, अशा भिक्खूच्या पावलावर पाऊल ठेवून जाणे हे उपासकाचे काम आहे. दुसऱ्या एका प्रश्नाचे उत्तर देणे आवश्यक आहे आणि तो प्रश्न म्हणजे भिक्खूचे कार्य काय आहे. तो प्रश्न कोणता आहे तर भिक्खूचे कार्य काय आहे, भिक्खूने कोणते कार्य करायला हवे.
भिक्खूने केवळ व्यक्तिगत साधनेला वाहून जायचे की त्यांनी लोकांना मार्गदर्शन करून त्यांची सेवा करायची? त्याने दोन्ही कार्य केले पाहिजे. भिक्खूने काय दोन्ही कार्य केले पाहिजेत. कोणते दोन कार्य? तर व्यक्तिगत साधनेला स्वतः साधना घेऊन, स्वतः समाधीचा मार्ग अवलंबून, स्वतः शांत राहून लोकालाही समाजालाही शांत राहण्याचे, व्यवस्थित चांगल्या मार्गावर जाण्याचे सांगितले पाहिजेत आणि ही सेवा केली पाहिजे. व्यक्तिगत साधनेशिवाय तो मार्गदर्शनास लायक ठरत नाही. तो जर स्वतःच साधना करत नसेल, तो स्वतःवर नियंत्रण ठेवू शकत नसेल, तर तो मार्गदर्शन करण्यास लायक ठरत नाही. म्हणून तो स्वतः प्रथम संपूर्ण सर्वश्रेष्ठ धार्मिक ज्ञानसंपन्न अशी व्यक्ती असली पाहिजे. यासाठी त्याने व्यक्तिगत साधना करण्याचा सतत प्रयत्न केला पाहिजे. भिक्खू ग्रहत्याग करतो, परंतु जगापासून निवृत्त होत नाही. जरी भिक्खूने ग्रहत्याग केला तरी तो काय होत नाही? जगापासून निवृत्त होत नाही. ग्रहत्याग करण्याचा त्याचा एवढाच हेतू असतो की ज्यांना ग्रहासंबंधी आसक्ती वाटते, परंतु त्यांचे जीवन दुःख आणि दैन्य आणि व्यप्त असून ते असहाय्य असतात, अशा ग्रहस्थांची किंवा अशा लोकांची सेवा करण्याची संधी व स्वातंत्र्य मिळावे हा त्यांचा हेतू असतो. धम्माचे मूलतत्व करुणा हे आहे आणि त्या तत्वानुसार प्रत्येकाने प्राणीमात्रावर प्रेम केले पाहिजे आणि त्याची सेवा केली पाहिजे. भिक्खू करुणेच्या परिपालनास अपवाद नाही. भिक्खू आध्यात्मिक संस्कारात कितीही परिपूर्ण असला तरी तो मानवजातीच्या दुःखाबाबत उदासीन असेल तर तो भिक्खू या संज्ञेला पात्र ठरत नाही. त्याला इतर काही संज्ञेने संबोधिता येईल, पण भिक्खू या संज्ञेने संबोधता येणार नाही. भाग 3. भिक्खूची कर्तव्य. भिक्खूची नवदीक्षांतासंबंधी कर्तव्ये काय आहेत हा भाग उद्याला पाहू. साधू साधू साधू.